नागपूर येथील महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मंदिरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 64 कॅमेऱ्यांचं बसवण्यात आले. त्याचं उद्घाटन आज धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक करणार आहेत. पण त्यात जे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बसवलेले कॅमेरे आहेत त्याच्यावरतीच एक प्रश्नचिन्ह आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्याकडून काय त्यातली अवस्था आहे, तर काय केंद्र सरकारने या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या बाबतीत STQC एक मानकन लागू केलं होतं. त्यांनी नॉर्म्स लागू केले होते की STQC म्हणजे डेटा लीक असेल, त्या सर्व्हर असेल, ह्याच्या सुरक्षे दृष्टीने ज्या गोष्टी गरजेच्या आहेत यासाठी एक गाईडलाईन्स ठरवून दिल्या होत्या. आणि त्यांनी काही कंपन्या त्यात ठरवून दिलेल्या होत्या, काही कंपन्यांना बंदी घातली होती. आणि स्पष्ट केंद्र सरकारचे 2024 पासून निर्देश असे आहेत की या नॉर्म्समध्ये बसणाऱ्या कॅमेऱ्यांची खरेदी केली जावी, तेच कॅमेरे बसवले जावेत, ती की राष्ट्रीय सुरक्षे दृष्टीने योग्य आहेत. परंतु त्याला पूर्णतः डावलून तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात किंवा तुळजाभवानी शहरात जे कॅमेरे लावले गेलेले आहेत जिल्हा निवडणूक समितीमार्फत 10 कोटी रुपये खर्चून, हे कॅमेरे त्या STQC नॉर्म्समध्ये बसणाऱ्या कंपनीचे नाहीत. इन्व्ह्यू जी कंपनी आहे त्या STQCच्या पॅनल जो आहे त्यामध्ये आहे का हे तपासलं पाहिजे. याबाबत मी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावात बोललो होतो. खरं तर अद्यापपर्यंत केंद्र सरकारकडनं, गृह विभागाकडनं त्याचं उत्तर येणं अपेक्षित होतं, पण अद्याप आलेलं नाही. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की आपण मतं मागताना हिंदू मत मागतो, मतं मागताना आपला घोषणा असते जय भवानी जय शिवाजी. मग फक्त मतं मागतानाच आपल्याला भवानी आठवते, हिंदुत्व आठवतं. आणि हिंदू मंदिराच्या बाबतीत किंवा त्याच आई तुळजाभवानीच्या बाबतीत सुरक्षेबाबतीत आपण तडजोड कशी करू शकतो ह्याचं उत्तर सर्वसामान्य दुटप्पीपणा आहे का? हा स्पष्ट दुटप्पीपणा आहे. सरकारचा फक्त मतं घेण्यासाठी यांचं हिंदुत्व असतं. सरकारचा हा दुटप्पीपणा आहे. त्याच्या सुरक्षित तडजोड तुम्ही कशी करू शकता, केंद्र सरकारचे जे नियम आहेत, निकष आहेत, त्याला डावलून तुम्ही कसं तिथं काम करू शकता याचं उत्तर मिळालं पाहिजे ना. याच अनुषंगाने आपण विधानसभेत प्रश्न आवाज उठवला होता. विधानसभेत आवाज उठवून याच्यावर कुठलीही कारवाई किंवा कुठलीही प्रक्रिया पार पाडणं माझं तेच म्हणणं आहे की विधानसभेत हा प्रश्न विधानसभेच्या पटलावर मांडून सुद्धा याबाबत कुठलीच कारवाई होत नाही. ह्याहून लक्षात घेते की सरकार हिंदू मंदिरांच्या सुरक्षेविषयी किती जागरूक, किती त्याचे गांभीर्याने घेते. त्यांना काहीच वाटत नसेल. मग ही सरकारची मुकसंमती आहे का ह्यातून स्पष्ट दिसून येतं. आतापर्यंत त्याची चौकशी झाली पाहिजे होती. समजा जी काही मी शंका उपस्थित केली होती विधानसभेत त्याबाबतची चौकशी होऊन स्पष्टता, त्यातलं खरं खोटं समोर जनतेसमोर आलं पाहिजे, हिंदू भाविकांसमोर आलं पाहिजे होतं. पण काहीच नाही. अजून सरकार हिंदू मंदिरांच्या बाबतीत, राष्ट्रीय सुरक्षे बाबतीत किती गांभीर्य काम करतंय ह्यातून दिसून येते. आपण अयोध्येत बघितलं, भ्रष्टाचार करायला म्हणजे मतं मागायला हिंदू लोक, हिंदू मतदार, आणि भ्रष्टाचार करायला सुद्धा हिंदूचीच मंदिरं यांना दिसायला लागलेत. आपण अयोध्येचं प्रकरण बघितलं असेल, तिथल्या दानपेटीचा विषय असेल, इथं तुळजाभवानीच्या मंदिराच्या बाबतीत, सुरक्षे बाबतीत सुद्धा या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचं प्रथमदर्शन दिसून येतंय. यावर सरकार गप्प आहे, कुणीच बोलायला तयार नाही. त्यामुळे काय समजून घ्यायचं. त्यामुळं माझं म्हणणं आहे की तुम्ही फक्त मतापुरतं हिंदुत्व घेऊ नका, तुम्ही तुमच्या कृतीतून हिंदुत्ववादी सरकार असं दाखवून द्या. आता ही इन्व्ह्यू जी कंपनी आहे ती कुठली आहे, काय आहे? ह्या जी इन्व्ह्यू कंपनी, माझी जी माहिती आहे त्याची मूळ कंपनी इथल्या भारतातल्या एका कंपनीनं चायनीज कंपनीकडनं ते कॅमेरे घेतलेले आहेत अशी माहिती आहे. पण हे काम चौकशी करणं STQC नॉर्ममध्ये आहे का नाही हे चौकशी करणं, वस्तू समोर आणणं हे सरकारचं काम आहे. STQC जर प्रमाणपत्र नसलेले वापरले गेले तर काय होऊ शकतं? त्या डेटा लीक होऊ शकतो. त्याचे सर्व्हर म्हणजे केंद्र सरकारने त्याबाबत जे बंदी घातलेली आहे ह्याचं मग कारण काय की डेटा लीक होऊ शकतो. आपली गुप्त माहिती आपल्या दुश्मन म्हणजे शत्रू राष्ट्रापर्यंत जाऊ शकते. या चायनीज कंपनी आहेत. आपण बघितलं की खोमनीचा मृत्यू CCTV हॅक करून झाले होते. त्यामुळे आपण सुरक्षा का धोक्यात घालायची? केंद्र सरकारने कुठला तरी विचार करून, राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करूनच हा निर्णय घेतला असेल. आज त्याला आपण जर त्याला बाजूला सारून आपल्या स्वतः कोणाच्या तरी 4 लोकांच्या फायद्यासाठी जर असं गोष्ट करत असेल तर ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि गंभीर बाब आहे. पुढची भूमिका काय असणार? मी आजही आपल्या मार्फत माझी विनंती आहे सरकारला की यावरती स्पष्टता द्या. आणि इथून पुढच्या काळातही मी एवढंच सांगतो की आई तुळजाभवानीच्या सुरक्षेबाबतीत आम्ही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. STQC मानांकन असल्यामुळे डाटा चोरी, लीक किंवा बॅक एंडने त्याच्यामध्ये एंट्री करता येऊ शकते, राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते. त्याच्यामुळे कमीत कमी प्रशासनाने तरी आता याच्या जागा झालं पाहिजे व हे STQC मानांकनाप्रमाणे आहेत का याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी कैलास पाटील यांनी केलेली आहे. व आगामी काळात या सुरक्षेची आम्ही तडजोड करणार नाहीत असं कैलास पाटील यांचं ठाम मत आहे. गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव.